आता सोशलॉजी म्हणजे काय? समाजशास्त्र. समाजशास्त्राचा जो आपण पहिला युनिट बघितला, राईट, तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला काय काय सिलेबस आहे. पहिला आपण काय डिस्कस करतोय? आता मॉडर्निटीचं डिस्कस करतोय. मॉडर्निटी म्हणजे काय? आधुनिक. बरोबर आहे. काय बदल झालेले आहेत ते आपण थोडंफार बघितलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर हे काय आहे की जसं आधुनिकरण झालं, तर आधुनिकरण झाल्यामुळे काय झालेलं आहे? समाजात खूप सारे बदल झालेले आहेत. बरोबर आहे. आणि हे समाजातील बदल हे खूप व्यापक, राईट, खूप जास्ती होते. म्हणून हे बदल अभ्यास करण्यासाठी कुठलीही एक शाखा, अभ्यासाची शाखा ही पूर्णतः, राईट, हे जे सगळे बदल आहेत ते बदल अभ्यास करण्यासाठी सक्षम नव्हती. म्हणून नवीन अभ्यास शाखा निर्माण करण्याचा विचार झाला आणि त्या नवीन अभ्यास शाखेचं नाव पुढे जाऊन ऑगस्ट कॉम्ट यांनी काय दिलेलं आहे? सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र ह्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. तर आपण बघणार आहे इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. बरोबर आहे. तर आता आपण हे दोन घटक अजून करतोय. बरोबर आहे. हे दोन घटक आता आपण करतोय. पुढचा घटक जो असणार आहे तो म्हणजे की ही जी नवीन हा जो आपला नवीन विषय आहे, त्या विषयाची आपल्याला काय करायला लागणार आहे? चौकट बांधायला लागणार आहे की ह्या विषयामध्ये नेमका अभ्यास काय करायचं. तर वेगळे वेगळे जे काय विचारवंत असतील समाजशास्त्राचे, ते वेगळे वेगळे चौकट आपल्याला सांगतील. कोणी म्हणेल की बाबा समाजशास्त्रामध्ये एवढंच अभ्यास करायचंय, कोणी म्हणेल समाजशास्त्रामध्ये आपण सगळं काय अभ्यास करायचंय. तर ती चौकट बघायची आहे. मग कोणी म्हणतंय समाजशास्त्रामध्ये तुम्ही वेगळं काय अभ्यास करताय? समाजशास्त्र म्हणजे काय आहे? कॉमन सेन्स आहे. राईट. जो कुठल्याही रस्त्याच्या माणसाला तुम्ही जर धर्माबद्दल विचारलं त्याला माहिती असतं, कुटुंबाबद्दल विचारलं त्याला माहिती असतं. तुम्ही समाजशास्त्रामध्ये नवीन काय अभ्यास करताय? तर धर्म, अरे सॉरी, समाजशास्त्र आणि कॉमन सेन्स ह्याच्यामध्ये काय तफावत आहे आणि काय साम्य आहे, तर ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. आणि जर तुम्ही कुठला नवीन विषय हा प्रस्थापित करत आहात, तर बाकीच्या विषयांबद्दल त्याचे संबंध कसे असतील, म्हणजे पॉलिटिकल सायन्स बद्दल सोशलॉजी संबंध कसे आहेत, त्यानंतर हिस्ट्री आणि सोशलॉजीचा संबंध कसा आहे, किंवा सोशलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीचा संबंध कसा आहे, सोशलॉजी आणि इकॉनॉमिक्सचा संबंध कसा आहे, हे सगळे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. राईट. आता बघा, अशा प्रकारे थोडे आपण जर बघितलं इमर्जन्स ऑफ सोशलॉजी काय आहे मित्रांनो? इमर्जन्स ऑफ सोशलॉजी. बरोबर आहे का नाही? तर मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, इमर्जन्स ऑफ सोशलॉजी मध्ये तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपले विचार बदलले, इंटेलेक्च्युअल आयडियाज. विचार का बदलले? जे पहिलेपासून लेक्चर करतायत त्यांना माहिती आहे आपले विचार का बदललेले आहेत मित्रांनो. रेनेसान्स, पुनर्जीवन, रिफॉर्मेशन आणि काय आहे? एनलाइटनमेंट. म्हणून नवीन नवीन आपल्याला विचार आले. आणि हे नवीन जे विचार होते ते कुठल्या तत्वावर आधारित होते? हा, तर्कशास्त्र. बरोबर आहे का? तर्कावरती आधारित नवीन विचार आले. त्या नवीन विचारामुळं काय बदललं? काय बदललं? तर इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आलेलं आहे, औद्योगिक क्रांती. आणि औद्योगिक क्रांती आल्यामुळं आपल्या अवतीभोवतीचे जे सगळे गोष्टी आहेत, बरोबर आहे, जे भौतिक गोष्टी आपल्याला दिसतात त्या सगळ्या गोष्टी कशा झाल्यात? बदल झालेला आहे. शहरीकरण झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. बरोबर आहे. आपण बघतो स्लम्स वाढलेले होते. बरोबर. त्यानंतर खाण्यापिण्याची जी संस्कृती आहे ती बदललेली आहे. मेस कल्चर आलेलं आहे. बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी बदलल्या. आणि या दोन गोष्टी बदलण्यासाठी, राईट, काय बदलला? समाज बदलला. आणि समाजाला अभ्यास करण्यासाठी नवीन शास्त्र लागणार, म्हणून समाजशास्त्र. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर क्लिअर आहे का नाही? जरा बघा. इंटेलेक्च्युअल फाउंडेशन. इंटेलेक्च्युअल, नवीन विचार आले त्याला काय म्हणतो आपण? इंटेलेक्च्युअल फाउंडेशन. नवीन विचार. नवीन विचार कशामुळे आले मित्रांनो? आणि एनलाइटनमेंट ह्याच्यामध्ये मुख्य तत्व कुठलं होतं? लॉजिक, तर्क, विवेक, बुद्धी असली पाहिजे आपली. बरोबर आहे का नाही? राईट. आणि ह्या एनलाइटनमेंट मधले जे त्या काळातले विचारवंत होते ते कोण कोण होते? खूप जण होते. आपण बघणार आहे थोडेफार, कारण की आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? की असा प्रश्न येऊ शकतो की समाजशास्त्राचा जो उगम आहे तो कोणामुळे आहे? तर तो एनलाइटनमेंट मधल्या विचारवंतांमुळे आहे. तर कुठले एनलाइटनमेंटचे विचारवंत आहेत आणि त्यांचे काय विचार होते आणि त्यामुळं आपले समाजशास्त्राचा कसा उगम झाला हे आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. राईट. तर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी हे जे तर्कशास्त्र आहे, त्यांनी जे विवेक बुद्धी त्यांची वापरली, ती कशासाठी वापरली? समाजातील समाजातील जे सर्व समस्या आहे ते समस्या समजण्यासाठी, आणि समाजातील जे समस्या आहेत त्याच्यावरती उद्या जाऊन काय आणायचं, त्याच्यावरती तुम्हाला उपाय सुचवण्यासाठी त्यांनी आपली तर्कबुद्धी वापरलेली आहे. आणि त्या तर्कबुद्धीच्या द्वारे त्यांनी समाजातील समस्या अभ्यास केल्या
आणि त्याच्यावरती त्यांनी काय आणलेलं आहे, तर त्याच्यावरती त्यांनी उपाय मांडलेले आहेत. आणि हे अभ्यास आणि उपाय ह्याचाच जो सगळा समावेश आहे तो कुठं होतो, आपला समाजशास्त्रामध्ये होतो. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय? पुढं जेव्हा तुम्ही, राईट, जेव्हा तुम्ही विज्ञान, राईट, आणि त्यानंतर तर्कशास्त्र, बरोबर आहे, विवेकबुद्धी, या दृष्टीने समाजाची समस्या अभ्यास करणार, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की विज्ञान हे समाजातील सर्व समस्यांचं उपाय देऊ शकतं, जर तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही जे विचारवंत आहात त्या विचारवंतची जी शैली आहे, त्या विचारवंतांच्या शैलीला समाजशास्त्र या विषयामध्ये त्यांना काय म्हटलं जातं, पॉझिटिव्हिस्ट. काय म्हटलं जातं त्यांना? पॉझिटिव्हिस्ट. काय म्हटलं जातं? पॉझिटिव्हिस्ट. कोण मला सांगेल पॉझिटिव्हिस्ट म्हणजे काय? कोण मला सांगेल पॉझिटिव्हिस्ट म्हणजे काय? आत्तापर्यंत जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या होत्या, जसे की बाबा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की मला आता खूप जास्ती दम लागतोय. तर विज्ञानाने काय सांगितलं, तुमचं ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट केल्यानंतर मला काय आलं, हिमोग्लोबिन कमी आलं समजा. मी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय गोष्टी खाल्ल्या, औषध घेतलं, जी असेल ती असेल, मला ऑटोमॅटिकली दम लागण्याचं काय झालं, कमी झालं. म्हणजे काय झालं मित्रांनो, विज्ञानद्वारे तुम्ही माझ्या ज्या शारीरिक बॉडी होती त्या बॉडी मधला तुम्ही अभ्यास केला, आणि त्या अभ्यासावरती तुम्ही काय केलं, त्या समस्येवरती तुम्ही काय दिला, उपाय दिला. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काय वापरलं, विज्ञान वापरलं, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही विज्ञान, जर तुम्ही तर्कशास्त्र, जर तुम्ही विवेकबुद्धी वापरून समाजातील समस्याचा अभ्यास केलं आणि त्या समस्यांवरती तुम्ही निवारण दिलं, तर त्या जे विचारवंत आहेत किंवा ते जे या गोष्टीला मानणारे आहेत की विज्ञान हे समाजाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, हे जे मानणारे आहेत, यांना काय म्हणू आपण, यांना काय म्हणू आपण, पॉझिटिव्हिस्ट. काय म्हटलं जातं यांना, पॉझिटिव्हिस्ट. आणि यांच्यावरती परत 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 प्रश्न येतो, पॉझिटिव्हिजम म्हणजे समाजशास्त्र म्हणजे कोण, येतं लक्षात? ह्याच्या विरोधात कोण असतात, मानवतावादी असतात. कोण असतात, मानवतावादी. ते काय म्हणतात, तुम्ही तुम्ही ज्या विज्ञानाद्वारे समस्या सोडवता ते कसे आहेत, ते भौतिक जे जीवन आहे, जे भौतिक वस्तू आहेत त्यांच्यासाठी ते लागू पडतं. बट आपलं जे आपण मानव आहोत, आणि मानवामध्ये काय आहे, मन आहे, आणि मन ह्याला कोणी समजून घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आज तुम्ही एक प्रकारे वागला, उद्या दुसऱ्या प्रकारे वागणार. म्हणून त्या सगळ्या समस्या विज्ञानाद्वारे थेट समजू शकत नाही, आणि म्हणून त्याचं तुम्ही थेट उत्तर देऊ शकत नाही. हे कोण आहेत, मानवतावादी आहेत. आलं का तुम्हाला लक्षात? दोन हे काय झाले, शाळा झालेले आहेत. एक कुठली आहे, पॉझिटिव्हिजम. दुसरी कुठली आहे, ह्युमॅनिस्टिक, ह्युमॅनिझम जे मानणारे आहेत. आलं तुम्हाला लक्षात? चला, पण आता पॉझिटिव्हिस्ट महत्वाचे आहेत का? पॉझिटिव्हिस्ट जे आहेत त्यांनी समाजशास्त्र हा जो नवीन विषय आहे त्याचा उगम केलेला दिसतो. कारण की समाजशास्त्र, सोशिओलॉजी हा शब्द कोणी कोणी मांडलेला आहे, कोणी मांडलेला आहे, ऑगस्ट कॉम्ट. कोणी मांडलेला आहे, ऑगस्ट कॉम्ट. कधी मांडलेला आहे शब्द, 1838, 1838 मध्ये त्यांनी हा शब्द मांडलेला आहे. तर ऑगस्ट कॉम्ट हा कुठल्या विचारसरणीचा होता, पॉझिटिव्हिस्ट विचारसरणीचा होता. क्लॅरिटी आहे का तुम्हाला, सगळ्यांना कळतंय का? येस, नो, नो, येस, राईट. कॉम्स पॉझिटिव्हिजम अँड सायंटिफिक अप्रोच, बरोबर. कुठला अप्रोच आहे, कॉम्सचा, पॉझिटिव्हिस्ट. आणि त्याच्याच पुढे त्याला काय म्हटलेलं आहे, सायंटिफिक. सायंटिफिक म्हणजे काय, विज्ञानच्या आधारे त्याचा जो पूर्ण अप्रोच आहे, बरोबर आहे का नाही, राईट. की बाबा विज्ञान जसं बाकीचे समस्या सोडवतोय आपल्या जीवनातील, तसं कुठले समस्या सोडवणार, समाजातली समस्या सोडवणार. समाजातली समस्या म्हणजे कुठले कुठले उदाहरण देऊ शकता का तुम्ही, समाजातली सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे? हा, डिस्क्रिमिनेशन. समाजामधली सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे, दारिद्र्य. बरोबर आहे. तर दारिद्र्याचा जर मी विज्ञानच्या दृष्टिकोनाने अभ्यास केला, तर मला दारिद्र्य निर्मूलन हे करता येईल. आणि ह्यासाठी मी कशाचा अभ्यास करणार, समाजशास्त्राचा अभ्यास करणार. हा कोण म्हणणार, ऑगस्ट कॉम्ट. म्हणजे समाजातील जेवढ्या समस्या आहेत त्याचा जर विज्ञान वापरून तुम्ही अभ्यास केला तर ते नक्की सोडवता येतील. हे ज्यांचा भरोसा आहे, ही ज्यांची मान्यता आहे, ते कोण आहेत, पॉझिटिव्ह. म्हणून ते पॉझिटिव्ह, त्याला काय म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह. मी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, सकारात्मक आहे. सकारात्मक म्हणजे काय, प्रॉब्लेम सोडवता येतील.
फक्त प्रॉब्लेमला व्यवस्थित काय करा, अभ्यास करा. कळतंय का? समजतंय का तुम्हाला? येतं तुम्हाला लक्षात? ह्याच्या विरोधात कोण आहेत? प्रॉब्लेम सोडवता येतील, पण प्रॉब्लेम हे कसे सुटणार नाही? विज्ञानच्या आधारे सुटणार नाही. कारण की विज्ञान कशासाठी चालतं? वस्तूसाठी चालतं. जे जीवित नाही त्यासाठी विज्ञान चालतं. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला नेहमी उदाहरण दिलेलं आहे. दरवेळेस तुम्ही जेव्हा पाण्याला 100 डिग्रीला घेऊन जाता, पाणी काय होणार आहे? उकळणारच आहे. पाणी म्हणणार का आज मूड नाही, आज नाही उकळत, उद्या. बरोबर आहे. असं पाणी म्हणतं कधी तुम्हाला? पाणी उकळणारच आहे. पण माणूसला दरवेळेस त्या परिस्थितीमध्ये माणूस सेम प्रतिक्रिया देणार का? नाही देणार. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला मी कानाखाली दिली, बरोबर आहे, तुम्हालाच मारशील. त्याला दिली, तुम्हाला सर चुकलं का माझं काय? म्हणजे माणसामध्ये फरक आहे. पाणी पाणीमध्ये फरक नाही. 100 डिग्री सेम प्रतिक्रिया, तुमच्या दोघांमध्ये प्रतिक्रिया वेगळी. बरोबर आहे का नाही? तुला मारलं, तू मला मारायला आला, तुला दोन अजून दिले, पुढच्या वेळेस काय करशील? हलणारच नाही. म्हणजे आत्ताच्या क्षणामध्ये तू वेगळी प्रतिक्रिया दिली, पुढच्या क्षणामध्ये तू वेगळी प्रतिक्रिया दिली. बरोबर आहे का नाही? माझं स्टिम्युलस सेम आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे म्हणून हे जे मानवतावादी आहेत ते काय म्हणतायत मित्रांनो? ते काय म्हणतायत? मानव आणि वस्तू ज्यामध्ये जीव नाही, हे दोन वेगळे वेगळे विषय आहेत. मानवाला कम्प्लिटली विज्ञानाच्या आधारे तुम्ही शिकू शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. चला, पण कॉम्टचा अप्रोच कुठला आहे तुम्हाला काय लक्षात? कुठला आहे? पॉझिटिव्हिस्ट. तसाच पुढं कोण येतो? कॉम्ट नंतर कोण येतो? लिहून घ्या, हर्बर्ट स्पेन्सर. कोण आहे? लिहून घ्या, त्याचं नाव आहे हर्बर्ट स्पेन्सर. ह्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न पडू शकतो. हर्बर्ट स्पेन्सर पहिला कोण आहे? कॉम्ट. दुसरा कोण आहे? हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतो? हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो की जसं डार्विननी काय दिली? विज्ञान मधली खूप मोठा सिद्धांत दिलेला आहे त्यांनी. कुठला सिद्धांत दिलेला आहे? इव्होल्युशनचा. काय दिलेलं आहे? इव्होल्युशनचा. डार्विन काय म्हटला? आपण सर्व कुठनं चालू झालेलो आहे? सिंगल सेल. आज आपण काय झालेलो आहे? मल्टी सेल, मल्टी ऑर्गन बॉडी आपली. काय झालं? इव्होल्युशन. कोण म्हणलं? डार्विन. तोच सिद्धांत जेव्हा समाजशास्त्रामध्ये लागू होतो, हा, उत्क्रांती, बरोबर आहे. थँक्यू अश्विनी. राईट, उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी दिलेला आहे. तोच सिद्धांत जेव्हा तुम्ही समाजासाठी वापरता, कशासाठी वापरता? समाजासाठी वापरता. राईट. तर तो सिद्धांत समाजासाठी वापरला कोणी? हर्बर्ट स्पेन्सरनी. आणि त्या सिद्धांताला त्यांनी नाव काय दिलं? सोशल डार्विनिझम, सामाजिक डार्विनिझम. म्हणजे काय मित्रांनो? आपला समाज आपला समाज प्राचीन जी संस्कृती आपली होती, प्राचीन जो आदिवासी आपला समाज होता, बरोबर आहे, आपण कसे होतो? एकदम सोपा समाज होता तो, सिंपल समाज होता तो. त्यामध्ये काहीही रूढी पद्धती, अवघड गोष्टी तसे काही नव्हत्या. जसं जसं आपला समाज कसा होतोय, फ्रॉम सिंपल सोसायटी टू कॉम्प्लेक्स सोसायटी जातोय आपण. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स सोसायटी म्हणजे काय? आजचा जो समाज आहे त्याला म्हणतो हा हर्बर्ट स्पेन्सर कॉम्प्लेक्स सोसायटी आहे. का कॉम्प्लेक्स सोसायटी त्याला म्हणतो? कारण की पहिले कसं असायचं मित्रांनो, वेगवेगळ्या दृष्टिकोन आहेत, वेगळ्या वेगळ्या विशेषत्यामुळे तो कॉम्प्लेक्स सोसायटी म्हणतो. त्यातली एक प्रामुख्याची जी तो फीचर देतो, राईट, ते काय म्हणतो? पहिल्याच्या समाजात पहिल्याच्या समाजात सगळ्या व्यक्तींना सगळ्या गोष्टी यायच्या. मी शेती पण करायचो, भांडी पण घासता मला द्यायच्या, मी कपडे पण माझे विणायचो. बघा, तुम्हाला आठवत असेल, आता तुमच्या बाळपण तुम्ही बघितलं का नाही माहित नाही, पण आम्ही जेव्हा छोटो होतो तेव्हा आमच्या घरचे जे काही असतील ते विणकाम वगैरे करायचे. बरोबर आहे का नाही? राईट. ते स्वेटर वगैरे पण तेच बनवायच्या घरी बसून. आलं आलं तुम्हाला लक्षात? भांडी पण घासायच्या, मी धुणं पण मीच करणार, शेती पण मीच करणार, जेवण पण मीच बनवणार. सगळ्या गोष्टी वरती मी बाहेरच्या लोकांवरती अवलंबून आहे का? आजचं जीवन कसं आहे? माझं एकच काम आहे, इथं बसायचं, बोल बच्चन द्यायची. हे कपडे कोणीतरी धुतलेले आहेत, इस्त्री कोणीतरी केलेले आहेत. माझं जेवण टाइम टू टाइम बनलेलं आहे, कोणीतरी बनवलं, ते कोणतरी इथं घेऊन आलं, मी जेवलो फक्त. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मी घरी गेलो की सगळं साफसाफ असणार, मी इथं आलो की सगळं साफ असणार, लाईट बीट सगळे लावलेले आहेत, ते सगळं चालू झालं, मी फक्त आलो, चालू केलं, बोलायला चालू केलं. म्हणजे आपल्या जीवनात आता काय झालेलं आहे?
स्पेशलायझेशन. तुम्ही काय करताय, फक्त अभ्यास. तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी कोणीतरी दुसरं हँडल करते. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे सोसायटी कशी झाली बघा, लक्षात घ्या. पहिला जो एक सेल होता, एक सेल होता, ते सगळं करायचा. रिप्रोडक्शन पण तेच करायचा, डायजेशन बी तेच करायचा, रेस्पिरेशन बी तेच करायचा, सगळं तोच करायचा सेल. पण आज कसं झालेलं आहे, तुमच्या बॉडीमध्ये ऑर्गन वेगळे वेगळे आहेत. लिव्हर वेगळं काम करते, किडनी वेगळं काम करते, हार्ट वेगळं काम करते, ब्रेन वेगळं काम करते, पॅनक्रिया वेगळं काम करते, इंटेस्टाईन वेगळं काम करते, बरोबर आहे. म्हणजे बॉडी काय झाली, कॉम्प्लेक्स. पहिले बॉडी कशी होती, आपला सेल कसा होता, सिंपल. तसंच समाज काय होतोय, सिंपल टू कॉम्प्लेक्स. या गोष्टीला काय म्हटलं गेलं, सोशल डार्विनिझम. कोणी दिली हा सिद्धांत, हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सर. ह्याच्यामध्ये पण कशाचा वापर केलेला आहे, विज्ञानचा वापर केलेला आहे. विज्ञानचा वापर केलेला आहे ना, विज्ञानच्या सिद्धांचा वापर केलेला आहे, म्हणून हा पण कसा असणार आहे, पॉझिटिव्हिस्ट. मुद्दा कळालाय का सगळ्यांना? मुद्दा कळालाय का सगळ्यांना? ऑनलाईन विद्यार्थी सांगा बरं जरा एकदा, अर्चना, अश्विनी, निलेश, सचिन, साधना, वैभवी काळभोर, अर्चना, मुद्दा कळालाय का? सगळ्यांनी सांगायचे, मग मी पुढे जाणार आहे. व्हेरी गुड. एवढा वेळ का लागतोय तुम्हाला रिप्लाय करायला? पटपट पटपट रिप्लाय करत चला. नोट्स घेत आहे, ठीक, राईट. त्याच पॉझिटिव्हिझम मध्ये अजून कोण आलेलं आहे, कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स ह्याला तर आपण वेगळा अभ्यास करणार आहे, कारण की हा आपल्या 6 विचारांमधला एक आहे. आणि दुर्खैम ह्याला पण आपल्याला वेगळा अभ्यास करायचा आहे. पण हे पण कुठं आहेत, पॉझिटिव्ह मध्ये पकडले गेलेले आहेत. बरोबर आहे. बघा हे सगळे काय झाले, इकडनं विचार चालू झाले. पुढं विचार, समाजशास्त्रातले विचार दिले. नवीन विचारवंत आले, जे कशासाठी विचार देत आहेत, समाजशास्त्रासाठी विचार देत आहेत. त्यापुढं काय झालं, आपल्या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये बदल झाले. औद्योगिक क्रांती, अर्थव्यवस्थेची नवीन प्रणाली आली. कुठली प्रणाली आली, भांडवलशाही. बरोबर आहे. भांडवलशाही कशाच्या आधारित आहे, आधुनिक काळातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर्कशास्त्र. अहो, भांडवलशाही हे संपूर्ण जी सिस्टम आहे, जी प्रणाली आहे, ती कशाच्या आधारावरती आहे, कम्प्लिटली तर्कशास्त्राच्या आधारावरती ही सिस्टम आहे. कुठली, कुठली, भांडवलशाही. भांडवलशाही ही जी आहे ती कम्प्लिटली कशाच्या आधारे आहे, तर्कशास्त्राच्या आधारे ही भांडवलशाही कम्प्लिटली आहे. आले लक्षात तुम्हाला? कळतंय? येस, नो, नो, येस. राईट. आपल्याला हे कळायला पाहिजे. भांडवलशाही आली, औद्योगिक क्रांती आली, शहरीकरण आलं. शहरीकरण आलं म्हणून विचार करा, गावाकडनं, आता कोण कोण तुम्ही सगळे गावाकडनं आलेले आहेत. उत्कर्ष तू पुण्यातलाच आहे, साताऱ्यात नाही. तू कुठून आली बाळा, मुळशी. तू कुठून आला, धाराशिववरून आलेले आहेत. सगळे गावाकडनं आलेले आहेत. गावाकडनं शहरामध्ये आले की काय होतंय, एकदम सगळे मूल्य वगैरे बदललेले आहेत. आलं का नाही लक्षात तुम्हाला? मग समाज बदलला का नाही, येतं लक्षात? म्हणजे अर्बनायझेशन, शहरीकरण, शहर वाढले, समाज बदलला, समाजातली मूल्य बदलली, आणि ते मूल्य आता अभ्यास करायचे आहेत. म्हणून नवीन विषय. येते लक्षात तुम्हाला, नवीन विषय, राईट. आणि सर अजून एक लय मोठा ह्याच्यावरती इम्पॅक्ट पडलेला आहे. तो कसला इम्पॅक्ट पडलेला आहे, आत्ता ज्यांनी इतिहासाचं माझं लेक्चर अटेंड केलं, बरोबर आहे, काय झालं होतं, मी तुम्हाला काय शिकवलं, काय काय आलेलं होतं, रेल्वे. काय आलं होतं, रेल्वे. हे बघा. आणि आपण काय बघितलं, स्टीम इंजिन. स्टीम इंजिन. मी तुम्हाला काय सांगितलं, रेल्वेमुळे काय होणार आहे, एका झटक्यात संस्कृती बदलणार. आत्तापर्यंत गावाची हजारो वर्षाची जी संस्कृती होती, एक रेल्वे आल्यामुळे झटक्यात बदलणार. का, गाव सोडणं सोपं नव्हतं. आता तुमच्या गावाच्या अवतीभोवती कुठं जवळपासनं रेल्वे गेली, फक्त काय करायचे, रेल्वे जाताना तिथं बसून जायचे. तुम्ही कुठं पोहोचलं तुम्हाला बी कळणार नाही. जिथं पोहोचला तिथं बघितलं, तिकडं सगळं वेगळी संस्कृती. तिकडनं परत गावात आला, गावातली संस्कृती तुम्ही बदलणार. बरोबर आहे का? म्हणजे गाव जे आहे ते शहराकडे जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे, रेल्वे. रेल्वेच्या आधी कधी एवढ्या मोठ्या संख्येत गावात आणि शहराच्या लोकांची मिसळ व्हायची का? म्हणजे कुएका मेंढक, कूपमंडुका. बरोबर आहे का नाही? राईट. तर असं झालेलं आहे. बघा आता परत समाज कशामुळे बदलला, एक क्रांती आली. ती कुठली आली, औद्योगिक क्रांती. त्या क्रांतीला काय म्हणू शकतो तुम्ही, ती भौतिक क्रांती आहे. भौतिक म्हणजे मटेरियल रिजन मध्ये क्रांती आहे. पुढं अजून विचार बदलले. कशामुळे विचार बदलले सर, फ्रेंच क्रांती. आणि नवीन विचार आले सर, कुठले आले, लोकशाही, समता, बंधुत्व, हे सगळे नवीन विचार आले सर. आता हे सगळे नवीन विचार काय आहेत,
त्याचा अभ्यास करायला लागेल सर. बरोबर आहे का नाही? तर हे बघा, डिक्लाइन ऑफ ट्रॅडिशनल सोसायटी, पारंपरिक पारंपरिक जे समाजाचा ढाचा आहे तो कम्प्लिटली कोसळायला लागला आणि नवीन समाज बनू लागला. नवीन समाज जो आला तो नवीन समाज अभ्यास करायचा होता. कारण की जे मूळ सोशोलॉजी वाले होते त्यांना काय होतं की हा नवीन समाज मित्रांनो कशाच्या आधारे असणार आहे, तर्कशास्त्राच्या आधारे आम्ही अभ्यास केला तर याच्यावरती नक्की समस्या काढू शकतो. ह्याच्यामध्ये मूळ संकल्पना काय माहिती का मित्रांनो? मूळ संकल्पना काय माहिती का तुम्हाला मित्रांनो? मूळ संकल्पना ही आहे, तुम्हाला मी शिकवलं होतं रेनेसान्स, शिकवलं होतं ना रेनेसान्स. रेनेसान्स म्हणजे काय मित्रा? उत्कर्ष, रिबर्थ, पुनर्जन्म. कसला पुनर्जन्म? जुनं साहित्य होतं. कोणाचं होतं? SPA, सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल. त्या साहित्याचा मूळ गाभा काय होता? तर्कशास्त्र. त्या तर्कशास्त्र हे जे मूळ गाभा आहे, जे तर्कशास्त्र जे सिद्धांत आहे त्याचं पुनर्जीवन झालेलं आहे कुठं? युरोपमध्ये. कारण की हे सगळे युरोपचेच लोक होते. बरोबर आहे. आणि ह्या पुनर्जीवनाचा सगळ्यात मोठा परिणाम आणि सगळ्यात पहिला परिणाम कशावरती पडला? धर्मावरती. म्हणून धर्माचं काय झालं? रिफॉर्मेशन. बरोबर आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीमुळे आज आपण अभ्यास करणार आहे, म्हणजे आज म्हणजे बघू आता कधी वेळ भेटतोय, पण आज आपण अभ्यास करणार आहे. रेनेसान्सचा सगळ्यात मोठा प्रभाव काय झाला माहिती आहे का तुम्हाला? तर्कशास्त्र. बरोबर आहे. पण त्याचा सगळ्यात मोठा प्रभाव काय झाला माहिती आहे तुम्हाला? आत्तापर्यंत रेनेसान्सच्या आधी आपल्या जीवनात, आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती आपण सर्वात जास्ती महत्व कशाला द्यायचो? अजून पण भारतीय जीवन, युरोप आधुनिकरणकडे गेलं ना, भारत अजूनपर्यंत 100% आधुनिकरणकडे गेलं नाहीये. तर तुम्ही जर तुमचे जीवन बघितलं, तुमचं गाव बघितलं, तुमचा समाज बघितला, तुमचं कुटुंब बघितला, रोजचं जीवन बघितलं, सगळ्यात जास्ती कशाला आपण महत्व देतो? विचार करा, कशाला महत्व देता तुम्ही? समाजाला अजून, कौटुंबिक गोष्टी अजून. विचार करा, तुमच्या कुटुंब, तुमच्या रोजच्या जीवन कशाचे इर्दगिर्द फिरतं? जर जबाबदारी, कर्तव्य. अश्विनीने बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपलं सगळं जीवन कशाच्या इर्दगिर्द फिरतं? धर्म. धर्म म्हणजे काय? जबाबदारी तर आहेच, पण धर्म म्हणजे काय? देव. गावात मंदिर असतं, मंदिरात आपण सण, कुठलाही सणाला कुठे जातो? पहिले मंदिरात जातो. बड्डे वगैरे असेल, काय महत्वाचं असेल, कुठे जातो? मंदिरात. लग्न झालं की पहिले कुठे जायचं? मंदिरात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्ती महत्व कशाला आहे? कशाला आहे? धर्म, देव. आज पण, आता बदलतंय ते, संस्कृती आपली बदलतीये, पण युरोपची संस्कृती त्याच काळात बदलली. बरोबर आहे. म्हणजे रेनेसान्सच्या आधी लोकांच्या जीवनात सर्वात महत्वाचं जर कुठलं एक गोष्ट होती तर ती कुठली होती? देव. कुठली होती? आपलं जीवन कशाच्या इर्दगिर्द फिरायचं? देवाच्या इर्दगिर्द फिरायचं. कळतंय का? आता तर्कशास्त्र झालं, रेनेसान्स, रिफॉर्मेशन, एनलाइटनमेंट, नवीन विचार आले. रेनेसान्सचा सगळ्यात जास्ती प्रभाव कुठं पडला माहिती का तुम्हाला? आपल्या जीवनात देव हा केंद्रबिंदू होता, देवाला आता साईडला काढलं आणि मनुष्य हा केंद्रबिंदू झाला. केंद्रबिंदू कुठं आला? मनुष्याकडं. मला मनुष्याला शिकायचंय, मनुष्याचा अभ्यास करायचा आहे, मनुष्याचा इतिहास अभ्यास करणार, मनुष्याचं मी समाजशास्त्र, मनुष्याला अभ्यास करणार, भूगोल अभ्यास करणार की मनुष्यावरती भूगोलाचा काय परिणाम होतोय. मनुष्य हा केंद्रबिंदू झाला. तिकडनं हा शब्द येतो, तिकडनं हा शब्द येतो. कोणी बीए केलेलं आहे का? बीए, बीएचा अभ्यास कोणी केलेला आहे का? बीए काय, तुम्ही बीए केले ग्रॅज्युएशन? बीए हिस्ट्री. काय म्हणतं या या शाखेला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? शाखेला काय म्हटलं जातं? अजून काय शब्द हा? ह्युमॅनिटीज. काय म्हटलं जातं? ह्युमॅनिटीज. ह्युमॅनिटीज म्हणजे काय? मानवाचा अभ्यास करणं. कुठनं आलंय? आपण पूर्ण, आता इतिहासमध्ये तुम्हाला आता शिकवलं, पूर्ण ही आपली शिक्षण पद्धत कुठली आहे? मेकॉले, पाश्चात्याची आहे. आणि पाश्चात्याला ह्युमॅनिटी का म्हणतं? कारण की हा रेनेसान्सचा प्रभाव आहे.
ह्याच्या आधी सगळं देव देव देव, सगळीकडं पेंटिंग मध्ये देव, तिथं कुठं शिल्पमध्ये देव, सगळीकडं देव. आणि त्यानंतर आता सगळीकडं कुठं फोकस, देव साईडला झाला, फोकस कुठं, माणसाला. कारण की लोकांना वाटलं माणसामध्ये किती दम आहे, माणूसच काही घडून येऊ शकतो. रेल्वे माणसाने घडवली. माणसाच्या डोक्यावरती, माणसाच्या जे जे इंटेलेक्च्युअल गोष्टी आहेत त्यावरती त्यांना भरोसा आला. काय आला, भरोसा आला की बाबा माणूस काही करू शकतो ह्युमन केपेबिलिटीमध्ये. म्हणून आता आपण कसा अभ्यास करायला लागलो, माणसाच्या शरीराचा अभ्यास करायला लागलो. शरीराच्या आत कसं चाललेलं आहे बाबा, हे जे आपलं हे आहे हार्ट, त्याचं काय काम आहे, लिव्हरचं काय काम आहे, सगळं मानव 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 अभ्यास करायला लागलो आपण. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणून मानवाचा समाज. म्हणून आपली ही जी मूळ संकल्पना आहे, हे खूप महत्वाचा पॉईंट आहे, हा तुमच्या उत्तरमध्ये आला पाहिजे. आपली जी मूळ संकल्पना आहे मित्रांनो, ती बदलली. काय बदलली? आपली मूळ संकल्पना होती की समाज हा कोणी बनवलेला आहे, देवानी बनवलेला हा समाज आहे. जेव्हा आपण पुनर्जन्म, रेनेसान्स हे सगळं आपण अभ्यास केलं, मग आपण कोणाला केंद्रबिंदू मानायला लागलो, माणसाला केंद्रबिंदू बनायला लागलो. आणि जेव्हा माणसाला आपण केंद्रबिंदू बनवलं, त्या दिवशी आपण आपल्याला डोकं आलं की आपण हे जे समाज बघतो आपल्या अवतीभोवती, तो देवाने निर्माण केलेला नाही, तो कोणी निर्माण केलेला आहे, माणसाने निर्माण केलेला आहे. आणि जर माणसानी हा समाज निर्माण केला असेल, तर हे जे समाजातील समस्या आहेत ते मानव निर्मित आहेत. त्यांचा जर आपण अभ्यास व्यवस्थित केला, विज्ञानी जी काही टेक्निक आहे त्याप्रमाणे केला, तर नक्की ह्याच्यावरती, या समस्यावरती आपण उपाय पण आणू शकतो. म्हणून समाजशास्त्र. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? येस, नो, नो, येस. राईट. राईट. हे बघा काय आहे, समाजातील जे समस्या आहेत, समाजातील जे बदल आहेत, ते कोण आता घडून आणलेत, माणसाने घडून आणले. म्हणून माणूस काय करू शकतो, समाजामध्ये सुधारणा करू शकतो. येतं लक्षात? आणि त्या सुधारणा करण्यासाठी माणसाने कुठल्या टेक्निक वापरायची आहे, विज्ञानची टेक्निक वापरायची. विज्ञानची टेक्निक काय असते, खूप सोपी असते बघा. पहिले ऑब्झर्व, पाणी किती डिग्रीला उकळायला लागते, ऑब्झर्व. काय करा, ऑब्झर्व. येतं लक्षात? ऑब्झर्व केल्यानंतर काय करा, परत एक्सपेरिमेंट करा. परत 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 100 डिग्रीला घेऊन जावा, परत उकळते का बघा, एक्सपेरिमेंट करा. आणि मग काय करा, व्हेरीफाय करा. एकदा तुम्हाला व्हेरीफाय झालं, एकदा तुम्हाला काय झालं, व्हेरीफाय झालं, की मग तुम्ही काय मांडणार, सिद्धांत मांडणार. 100 डिग्रीला घेऊन गेले की पाणी उकळतं. तसे सिद्धांत तुम्ही कशासाठी मांडू शकता, समाजासाठी मांडू शकता. की तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं, तर तुम्ही तुमची गरिबी दूर करू शकता. हे एक उदाहरण झालं. मग त्यासाठी तुम्हाला काय करणार, कुठला प्रणाली वापरायला लागणार, सायंटिफिक मेथड. आलं तुम्हाला लक्षात? आणि सायंटिफिक मेथड बघा, आता मी थोडं डीप जातोय, लक्ष ठेवा. सायंटिफिक मेथड हे कशाच्या आधारे, कशाच्या आधारावरती आहे सायंटिफिक मेथड, पाच इंद्रिय. कशाचा आधार आहे सायंटिफिक मेथडला, पाच इंद्रियाचा आधार आहे. तुम्ही काही जे सायन्स विज्ञान आहे ते कसा अभ्यास करू शकता, फक्त पाच इंद्रियांद्वारे तुम्ही अभ्यास करू शकता. बघणं, डोळे आहेत. 100 डिग्री सेल्सिअस टच केलं की मला कळतं गरम आहे का थंड आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून सायन्स हे फक्त कशावरती डिपेंडेंट आहे, तुमच्या पाच सेन्सस. पाच सेन्ससच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकता का सायन्स घेऊन, पाच सेन्ससच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? येस, नो, नो, येस. राईट. ते लक्षात ठेवा. पण लोक आहेत जे म्हणतात की पाच आपले जे इंद्रिय आहेत, त्या इंद्रियावरती तुम्ही कम्प्लिटली रिलाय राहू शकत नाही, कम्प्लिटली डिपेंडेंट राहू शकत नाही पाच इंद्रियांवरती. का पाच इंद्रियांवरती तुम्ही डिपेंडेंट राहू शकत नाही? कारण की पाच इंद्रियांच्या पलीकडे पण जग आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी सायन्सचा अभ्यास केलेला आहे, केला ना सायन्सचा अभ्यास? आपल्याला काय दिसतं, कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये दिसतं, फक्त इन्फ्रारेड दिसतं का आपल्याला, आणि अल्ट्राव्हायोलेट दिसतं का आपल्याला? जे दिसत नाही म्हणजे असं आहे का की ते नाहीये? आपण गेलो एक्सरे काढायला, रे जात आहेत ना, म्हणून एक्सरे निघतोय ना. आपल्याला दिसत का ते एक्सरे? आपल्याला दिसत नाही म्हणजे ते सत्य नाही का?
बरोबर आहे का नाही? म्हणजेच इथं कोणतरी बसले, मी तुला सांगितलं होतं बघ, इथं बसले कोणतरी. बघ ना, बसले का इथं? नाही म्हणतो, पण इथं बसले कोणतरी, तुला दिसत नाही म्हणजे काय ते खोटं आहे का? म्हणून लोक सांगतात तुम्ही पाच इंद्रियांवरती विज्ञानची गोष्ट करू नका. पाच इंद्रिय हे आपले लिमिटेशन आहेत. आपल्याला जग कळते फक्त पाच इंद्रियांनी, पण जग हे पाच इंद्रियांच्या पलीकडे आहे. हे तुमच्याच विज्ञानाने आणून तुम्हाला दाखवलेलं आहे. बरोबर आहे का नाही? की अल्ट्रा व्हायोलेट रेज मला दिसत नाही, इन्फ्रारेड रेज मला दिसत नाही. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज फक्त मला येतो, त्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज मला येत नाही, त्यापेक्षा हाय फ्रिक्वेन्सीचा आवाज मला माझ्या कानाला कळत नाही. विज्ञानीच सांगितलं तुम्हाला. म्हणजे पाच इंद्रियांवरती तुम्ही नेहमी रिलाय राहू शकता का? आणि तुम्ही पाच इंद्रियांनी सायन्स बनवताय. मुद्दे कळतात का तुम्हाला? म्हणजे हे सगळं पुढे आपल्याला अभ्यास करायचं. हे अंडरस्टँडिंग आहे, हे कन्सेप्ट आहे. फक्त बोर्ड पंची करून चालणार नाही, कारण की डिस्क्रिप्टिव्ह आहे. ऑनलाईन स्टुडंट्स कळते का तुम्हाला? कळते का तुम्हाला? येस ऑर नो? म्हणून सोशोलॉजी हा एक वेगळा विषय झालेला आहे. मॉडर्निटी बघितलं आपण. सोशोलॉजी म्हणजे काय आहे? सोशोलॉजी म्हणजे समाज, मानव आणि सामाजिक प्रक्रियांचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर अभ्यास. हे आपलं डेफिनेशन लिहायचं. काय लिहायचंय? सोशोलॉजी म्हणजे समाज, मानव आणि सामाजिक प्रक्रियांचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर अभ्यास. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. सोशोलॉजी आलं की आपण कुठला शब्द वापरणार? इट इज अ नोमोथेटिक स्टडी. कसा स्टडी आहे हा? नोमोथेटिक. नोमोथेटिकचा अर्थ काय असतो? असा अभ्यास की जो फक्त त्याचं वर्णन करायचं नाही गोष्टींचं, आपल्याला त्याचा गोष्टीचं, त्या समाजाचं आपल्याला अभ्यास करून त्या समाजामधील काय काढायचे आहेत, आपल्याला नियम काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत. पॅटर्न पॅटर्न डिस्कवर करायचे आहेत की काय नियम आहेत समाजामधले. येतं तुम्हाला लक्षात? राईट. त्याचं काय करायचं आपल्याला? विश्लेषण करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? विश्लेषण करायचं आहे. त्याचे पॅटर्न समजायचे आहेत, त्याचे सिद्धांत समजायचे आहेत. काय समजायचे आहेत आपल्याला? सिद्धांत समजायचे आहेत. आलं का लक्षात तुम्हाला? येस नो नो येस? राईट. मॉडर्निटी म्हणजे काय आहे? दीर्घकालीन परंपरेपासून अलग होणे. जे जुने परंपरा होती आपली, बरोबर आहे, तर त्या परंपरापेक्षा आता आपण काय जातोय? लांब जातोय. मॉडर्निटी म्हणजे राईट, जुन्या परंपरांचा अंत आणि नव्या परंपरांची स्थापना, असं आपण म्हणू शकतो. सामाजिक बदलांचा नवीन टप्पा. आणि या बघा, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मॉडर्न हा जो शब्द आहे, आधुनिक, मॉडर्न या शब्दांचे जर तुम्हाला मूळ गाभा जाणून घ्यायचा असेल तर त्या गाभामध्ये मूल्य आहेत. तर मॉडर्न म्हणजे कुठले मूल्य? विवेकबुद्धी, विज्ञान, व्यक्तिवाद आणि आपल्याला मॉडर्न म्हणजे फक्त हे माहिती असतं, नवीन प्रगती. पण फक्त प्रगती नाहीये. मॉडर्न म्हणजे तुमची विचार करण्याची शैली कशी असणार? विवेकवादवरती असणार. तुम्ही कशामध्ये जास्ती तुम्ही मानणार? व्यक्तिवादामध्ये मानणार. व्यक्तिवाद म्हणजे काय? व्हॉट इज व्यक्तिवाद? व्यक्तिवाद म्हणजे काय आहे? राईट, पहिले सामूहिक जीवन होतं, कुटुंब महत्वाचा होता, समाज महत्वाचं होतं. आज सामूहिक जीवनाला महत्व नाही. कुटुंब तुमच्यासाठी काही ठरवत नाही. तुम्ही कुठलं करिअर करणार कुटुंबने ठरवलं नाही. बरोबर आहे. तुम्ही कोणा मुलगीशी लग्न करणार कुटुंब ठरवत नाही. आपण आपले निर्णय स्वतः घेतो. काय वाढत चाललेलं आहे? व्यक्तिवाद. व्यक्तिवाद हे कसलं विशिष्ट आहे? कशाचं वैशिष्ट्य आहे हे? मॉडर्निटी. आलं लक्षात? आणि ह्याच मॉडर्निटी जेव्हा समाजात आली, तेव्हा समाजात खूप मोठ्या स्तरावरती बदल झाल्या. आणि त्या मोठ्या स्तरावरती बदल अभ्यास करण्यासाठी नवीन विषयाची गरज भासली. आणि तो नवीन विषय कुठला झाला? समाजशास्त्र. आता समाजशास्त्र नवीन विषय आला, पण तो विषयामध्ये अभ्यासची प्रणाली कशी असली पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, तो जो पहिले समाजशास्त्र ज्यांनी उगम आणला समाजशास्त्राचा, जेव्हा किंवा जे समाजशास्त्राचे सगळ्यात आधीचे विचारवंत होते, त्यांनी असं मांडलं की समाजशास्त्र हा जो नवीन विषय आहे, त्यामध्ये तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कुठली प्रणाली वापरायला लागेल? विज्ञानिक प्रणाली वापरायला लागेल. विज्ञानच्या आधारे अभ्यास करायला लागेल. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? थोडं थोडं कळतंय का? येस नो येस? राईट. सोपा विषय एकदम आहे. मॉडर्निटी कोणामुळे आली? सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्रांतीमुळे आली. औद्योगिक क्रांती झाली, फ्रेंच क्रांती झाली. आधुनिक राष्ट्र राज्याची निर्मिती झाली. काय झाली मित्रांनो? आधुनिक राष्ट्र राज्य. राष्ट्र राज्य
म्हणजेच काय आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? नेशन स्टेट. आधुनिक काय झाले, राष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे राष्ट्र राज्य जे आहे त्याचा विस्तार कशामुळे झालेला आहे? त्याचा विस्तार कशामुळे झालेला आहे? याचा विस्तार झालेला आहे फ्रेंच क्रांतीमुळे. ह्याचा विस्तार कशामुळे झालेला आहे? फ्रेंच क्रांतीमुळे ह्याचा विस्तार आपल्याला झालेला दिसतो. क्लिअर आहे का? राईट. तर फ्रेंच क्रांती झाली, आधुनिक राष्ट्र निर्मिती झाली, वैज्ञानिक विचारसरणीचा उदय झाला. वैज्ञानिक विचारसरणीचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे. क्लिअर. हे सगळे मिळून समाजात काय झालेलं आहे? मॉडर्निटीची लाट निर्माण झालेली आहे. समाज बदलला, मॉडर्निटीची लाट निर्माण झाली. बरोबर. मॉडर्निटीचे विशेषता काय आहे? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे मित्रांनो? व्यक्तिवाद. दुसरं काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन. कुठला दृष्टिकोन आहे तुमचा? वैज्ञानिक. ह्याच्या आधी कुठला दृष्टिकोन होता? धार्मिक दृष्टिकोन. अवैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धेवरती विश्वास. आता कुठला दृष्टिकोन झाला तुमचा? वैज्ञानिक दृष्टिकोन. धर्म आणि राजेशाहीपासून मुक्तता. बरोबर आहे का नाही? धर्मापेक्षा तुम्ही लांब जाताय, राजेशाहीपासून लांब जाताय. राजेशाहीपासून लांब जाऊन काय स्थापित झाले? राजेशाही पासून लांब जाऊन काय निर्माण झालेलं आहे मित्रांनो? राष्ट्रराज्य. राजेशाही पासून लांब जाऊन काय झालेलं आहे? राष्ट्रराज्य. राष्ट्र राज्य. राईट, राष्ट्रराज्य. आणि काय झालेलं आहे? बरोबर आहे का नाही? ह्याच्याकडं आपण लांब जातोय, समाज बदलतोय. राईट. ही पारंपरिक गोष्ट होती ना. बरोबर आहे का नाही? आता पारंपरिक जी गोष्ट होती त्याकडनं आपण लांब जातोय तर्कशास्त्राच्या आधारे. तर्कशास्त्र काय म्हणतं? फक्त राजाला कशाला अधिकार? प्रजाला अधिकार दिले पाहिजे. तर्कशुद्धता आणि वैचारिक स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. बरोबर आहे का नाही? नागरीकरण म्हणजे काय? शहरीकरण, अर्बनायझेशन. राईट. औद्योगिकरण, मॉडर्निटी इज इक्वल टू रॅशनल सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे काय? धर्मापेक्षा लांब जाणं. राईट. आणि काय आहे? इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय आहे? समानता. फ्रेंच क्रांतीने काय सांगितलं? लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. लिबर्टी म्हणजे काय? व्यक्तिवाद. सगळ्या व्यक्तींना काय आहे? मुभा आहे, तुम्ही तुमचे तुमचे निर्णय स्वतः घ्या. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर्कशुद्धता, वैचारिक स्वातंत्र्यता आहे तुम्हाला, नागरीकरण आहे, औद्योगिकरण आहे, रॅशनॅलिटी, सेक्युलरिझम, इक्वॅलिटी अँड चेंज. मॉडर्निटी आणि सोशल चेंज. मॉडर्निटी म्हणजे परंपरेपासून बाहेर पडणे आणि नव्या समाजात जी मूल्य स्थापना करणे. हे बदल, मूल्य आणि नियम, नैतिकता यू कॅन से घडतात. म्हणजे सगळे मूल्य बदललेले आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मूल्यमध्ये काय आलं? व्यक्तिवाद आला, विज्ञान आलं, समता आलं, प्रगती आलं. हे आधुनिकतेचे ओळख आहे. मॉडर्निटी म्हणजे काय आहे? परिणाम. मॉडर्नायझेशन म्हणजे काय आहे? ही प्रक्रिया आहे. मॉडर्नायझेशन म्हणजे प्रक्रिया, आणि त्या प्रक्रियाचा परिणाम म्हणजे मॉडर्निटी. येतं तुम्हाला लक्षात? बघा, सिलेबस आहे का लिहिलेला? तुम्ही सिलेबस लिहून आणा पुढच्या लेक्चरच्या आधी. सिलेबस बघितलाय का? सोशलॉजीचा सिलेबस. बरोबर आहे. काय सिलेबस मध्ये काय म्हणते? काय म्हणतो आपला सिलेबस? काय म्हणतो आपला सिलेबस? मॉडर्निटी अँड सोशल चेंजेस इन युरोप. म्हणजे तुम्हाला आधुनिकता, मॉडर्निटी म्हणजे काय ते समजून घ्यायला लागेल, आणि त्याच्यामुळे समाजावरती काय बदल झालेले ते समजून घ्यायला लागेल. आणि ह्याच्यामुळं कशाचा उगम झालेला आहे? समाजशास्त्र. तेच अभ्यास करतोय आपण. आलं लक्षात तुम्हाला? राईट. तर मॉडर्निटी आणि सोशल चेंज. मॉडर्निटी म्हणजे परंपरेपासून दूर जाणे. मॉडर्नायझेशन ही काय आहे? सामाजिक कल्पना आहे. मॉडर्नायझेशन म्हणजे काय? काय असतं मॉडर्नायझेशन म्हणजे? ती एक काय असतं? प्रोसेस. दॅट इथं बघितलं तुम्ही, इट इज अ प्रोसेस. ती एक प्रक्रिया आहे. ती एक प्रक्रिया आहे. या बाबतात सर्व समाजशास्त्रज्ञ मध्ये एकमतता नाही की मॉडर्नायझेशन म्हणजे काय. राईट. आता बघा, तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. काहींना वाटते की पाश्चात्यकरण आहे. मॉडर्नायझेशन म्हणजे काय आहे? फक्त पाश्चात्यकरण आहे. काहींना वाटते की औद्योगिकरण संबंधित आहे. काहींना वाटते की मूल्यांमध्ये परिवर्तन आहे.
म्हणून मॉडर्नायझेशन ही बहुरूपी आणि संदर्भानुसार बदलणारी संकल्पना असू शकते. डायरेक्ट प्रश्न येईल. मॉडर्नायझेशन ही बहुरूपी आणि संदर्भानुसार बदलणारी संकल्पना आहे. कमेंट क्लिअर आहे नाही? राईट. युरोपमधील आधुनिकतेचे विकास. युरोपमध्ये 13व्या ते 17व्या शतकात आधुनिकताचे बीज रुजले होते. रेनेसान्स, रिफॉर्मेशन आणि एनलायटन. ह्याच्यामुळं काय झालं? विज्ञानची क्रांती झालेली आहे. विज्ञानच्या क्रांतीनंतर काय झालेलं आहे? फ्रेंच क्रांती आणि औद्योगिक क्रांती. या सर्व घटनांमुळं पारंपरिक ज्या आपल्या समाजातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यामध्ये काय झाला? बदल झाला आणि आधुनिक समाज काय झाला? निर्माण झालेला आहे. मॉडर्निटी हा शब्द मोडो या शब्दावरून तयार झालेला आहे. मोडो म्हणजे काय? जस्ट नाव, नवीन, आत्ता, आत्ता, राईट, किंवा सध्याचा काळ. मोडो म्हणजे काय? सध्याचा काळ. आलं लक्षात तुम्हाला? ह्याचा अर्थ म्हणजे नव्या विचारांचा, प्रवृत्तीचा व मूल्यांचा उदय. कशाचा उदय? नवा विचारांचा, प्रवृत्तीचा आणि मूल्यांचा उदय. नवे विचार करताय तुम्ही, नवी प्रवृत्ती आहे तुमची आणि नवीन यू कॅन से मूल्य आहेत. युरोपातील आधुनिकतेचे उदय, राईट. मॉडर्निटी युरोपमध्ये एक सांस्कृतिक आणि बौद्धिक उलथा पालथीचा काळ होता. राईट. सगळे मराठीतनं करणार आहेत का प्रिपरेशन? मराठी ठीक. कारण की हे सगळे इंग्लिशमध्ये पण आहेत आपल्याकडे नोट्स. राईट. आता दिसतंय का सचिन व्यवस्थित? अश्विनी दिसतंय का व्यवस्थित आता? ओके, नो प्रॉब्लेम. 14व्या ते 18व्या शतकादरम्यान हा कालखंड आधुनिकताचा प्रारंभ आहे. तर आधुनिकता कधी आली हे पण तुम्हाला लिहायला लागेल एक्झाम मध्ये. 14व्या ते तुम्ही काय म्हणू शकता 18व्या शतकामध्ये जेव्हा रेनेसान्स, रिफॉर्मेशन आणि एनलाइटमेंट झालेलं आहे. एनलाइटनमेंटमुळे काय झालेलं आहे? विचारिक क्रांती आलेली आहे, वैज्ञानिक क्रांती झालेली आहे. ती वैज्ञानिक क्रांती औद्योगिकरण मध्ये वापरली तर औद्योगिक क्रांती आली आणि पुढे कुठली क्रांती आली? फ्रेंच क्रांती आली. आणि या सगळ्यामुळे समाज बदलला, समाजाला अभ्यास केला. अभ्यास करण्याची शैली कुठली होती? परत विज्ञानच्या आधारे करण्याची शैली होती. आणि या सगळ्यामुळे जन्म कसला झाला? समाजशास्त्राचा जन्म झालेला आहे. आधुनिकताचे प्रमुख वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. ट्रॅडिशन वर प्रश्नचिन्ह आहे. कलेक्टिव्हिजमच्या जागी, म्हणजे कलेक्टिव्हिजमला आपण काय म्हणू शकतो? सामूहिक, सामाजिक जो जीवन होता त्यामधलं कुठलं जीवन झालेलं आहे? व्यक्तिवाद. राईट. व्यक्तीवरती आधारित जीवन. राईट. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती. राईट. जसं आपलं सामंतशाही होती, सामंतशाही, त्या सामंतशाहीमधनं कुठं आलो आपण? तर भांडवलशाहीकडे आलेलो आहे. सामंतशाहीकडनं कुठं आलेलो आहे? भांडवलशाही. भांडवलशाही काय असतं बघा. भांडवलशाहीमध्ये तुम्ही कुठं पैसे लावता? जिथं लॉजिक आहे, तिथं तर्क आहे, जिथं तुम्हाला पैसे डबल होणार, जिथं पैसे वाढणार, म्हणजे लॉजिकवरती आधारित हा अर्थव्यवस्थेची संकल्पना आहे. ते सगळ्या जीवनात, सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्या जीवनात तुम्ही काय वापरतास? तर्क वापरता. तर्कशुद्ध विचारसरणी आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. मॉडर्निटी, रिझन, फ्रीडम, प्रोग्रेस, इंडिव्हिज्युअल राईट्स. इमर्जन्स ऑफ मॉडर्निटी, आधुनिकताचा उदय. राईट. तर नवीन सामाजिक, वैचारिक, आर्थिक मूल्यांचा उदय. आधुनिकतेचा पाया दोन मुख्य घटकांवरती आधारित आहे. एक काय आहे? व्यापार आणि तंत्रज्ञान. व्यापार झाल्यामुळं आता ते सगळे युरोपमधनं बाहेर निघाले, जगभर हिंडले आणि जगभर हे जे काय त्यांचं नवीन डोक्यात नवीन आयडिया आलेले आहेत ते सगळे त्यांनी काय केला? प्रसार केला. का ते जगभर हिंडू शकले? तंत्रज्ञान. त्यांच्याकडे गन होते, त्यांच्याकडे चांगले बोट होती, बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडे चांगले उद्या कंपास वगैरे तंत्रज्ञान होतं, म्हणून ते जगामध्ये हे ते प्रसार करू शकले. राईट. तर हाच बदल पुढे समाजशास्त्र अभ्यासाचा केंद्रबिंदू बनला. राईट. टेक्नॉलॉजी हे सगळं आपलं झालेलं आहे. व्यापार, ह्याच्यामुळं विचार, संस्कृती, आंतरराष्ट्रीय प्रसार झाला. सांगितलं तुम्हाला, व्यापारामुळे काय झालं? या सगळ्या गोष्टींचा आंतरराष्ट्रीय प्रसार झाला. तो आपल्या भारतावरती पण त्याचा मोठा परिणाम आहे. आपण वसाहतीखाली का गेलो? व्यापार. बरोबर आहे का नाही? राईट. पुस्तके, तत्वज्ञान, राईट, शास्त्रीय विचार, हे जे सगळे आहेत, राईट, हे एका देशातून, राईट, हे एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचले. दुसऱ्या देशात हे सगळे पोचलेले आहेत पुस्तकांमुळे, तत्वज्ञानामुळं. बरोबर आहे. तंत्रज्ञान, शहरीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, राईट. आणि ह्याच्यामधनंच काय झालेलं आहे?
तर सोशिओलॉजीचा उगम झालेला आपल्याला दिसतो. राईट. आता आधुनिकतेमागील प्रेरणा काय आहे? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. फ्रेंच सोल्युशन मधनं कुठली संकल्पना आली? स्वातंत्र्य. अजून कुठली संकल्पना आली? समता आणि बंधुता. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मधनं काय आलं? तांत्रिक प्रगती, वस्तूच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन, शहरीकरण. बरोबर आहे. राईट. व्यापार विज्ञान क्रांती, कमर्शियल रेव्होल्युशन. वसाहतीचा विस्तार आहे. राईट. या सगळ्या गोष्टी आहेत. सायंटिफिक म्हणजे आपण जे हे म्हणतो त्याला की राईट, की आपलं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. राईट. तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जर बघितलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्ट काय आहे? सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काय विचारू शकता? प्रश्न. प्रश्न विचारण्याची कला. राईट. विचार स्वातंत्र्य आणि तर्कशुद्धता याचा प्रसार. राईट. हे सगळं आता आपण बघितलेलं आहे. आता मेन काय बघायचं हे बघायचं ह्याच्यावरती प्रश्न येतो. मॉडर्न म्हणजे काय आपल्याला कळालं. कसं उगमाला आलं रेनेसान्स, रिफॉर्मेशन, एनलायटनमेंट. प्रसार कसा झाला त्या गोष्टींचा? फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती. पुढे अजून जगभरात कसा प्रसार झाला? तंत्रज्ञान आणि व्यापार, वसाहतवाद, हे सगळं झालं. बरोबर. समाज बदलले, मूल्य बदलले, कसे बदलले ते आपण बघितलं. त्यामुळे नवीन विषयाचा आता गरज भासली, कारण की एवढ्या मोठ्या समाजावरती सगळ्या क्षेत्रांमध्ये बदल झालेले आहेत. त्या सगळ्या क्षेत्रांमधला अभ्यास करायचा आहे. एक कुठलं विषय, जो जुना विषय आहे तो आता काफी नव्हता. नवीन विषयाची गरज आहे. नवीन विषयामध्ये अभ्यास कसा करणार? तर तुम्ही बघितलं वैज्ञानिक दृष्टिकोनाने तुम्ही अभ्यास करणार. हे सगळं तुमचं झालं. आता आधुनिक काळ आलेला आहे. त्या आधुनिक जो काळ आलेला आहे त्या आधुनिक काळाचे मूल्य वेगळे आहेत. तर त्या आधुनिक काळावरती प्रतिक्रिया काय दिली? तर दोन गट होती किंवा तीन गट होती. आपण अभ्यास केलेला आहे बघा. राईट. तर आता ह्याच्यावरती प्रश्न विचारतो, कारण की आपल्या सिलेबसमध्ये शब्द काय आहे? मॉडर्निटी, आधुनिकता. तर या आधुनिकता वरती लोकांनी काय प्रतिक्रिया दिली युरोपमध्ये, हा प्रश्न येतो. बरोबर आहे. काय प्रश्न येतो? ह्याची प्रतिक्रिया सांगा. तर आपण काय लिहिणार? आधुनिकतेकडे विविध प्रतिक्रियांचा यू कॅन से प्रवास होता. मॉडर्निटीचा उदय झाला तेव्हा पारंपरिक समाज, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विघटन झाले. बरोबर. यामध्ये सर्वांनी एकसारखी प्रतिक्रिया दिली नाही. वेगवेगळ्या व्यक्ती, विचारवंत आणि समाज घटकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोन स्वीकारले होते. आता बघा, फ्रेंच समाजशास्त्र फ्रेंच समाजशास्त्र, फ्रान्समध्ये समाजशास्त्र कसं होतं? पण याआधी त्यांचा पाया कसा होता? असा होता. म्हणजे आता काय झालं? दोन वेगवेगळे समाजशास्त्राचे शाळा निर्माण झाले, किंवा दोन वेगळे शाळा निर्माण झाले जे आधुनिकतेकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघतायत. एक शाळा कुठली आहे? जी आधुनिकतेचं स्वागत करते. त्याला काय म्हटलेलं आहे? मॉडर्निस्ट. जे आधुनिकताला स्वीकार करते, त्याचं स्वागत करते. ते काय म्हणतायत? आधुनिकतामुळं आपल्या समाजातील समस्याचा आपण अभ्यास करू आणि त्या समस्याचं आपण काय करू? बाबा सोल्युशन काढू, उपाय काढू. त्यांनी आधुनिकतेचे स्वागत केले. तंत्रज्ञान, विज्ञान, स्वातंत्र्य ह्याचा उत्सव आहे. म्हणजे आता परंपरा ही तुटली, म्हणून जुने जे काही समाजात मधले समस्या होत्या, या सगळ्या समस्यावरती काय होणार आता? उपाय येणार. या सर्व समस्यांवरती काय येणार? उपाय येणार. म्हणून आपण आधुनिकतेला काय मानलं पाहिजे? उत्साह मानला पाहिजे. उत्सव म्हणून त्याला आपण, आधुनिकतेकडे उत्साह असला पाहिजे आणि त्याला उत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे. दुसरे काय होते? स्केप्टिक्स. स्केप्टिक्स म्हणजे काय असतं? ज्यांना आशंका होती. बरोबर आहे का नाही? एक सकारात्मक असतं आणि दुसरे कोण असतात? नकारात्मक. तर हे नकारात्मक होते त्यामध्ये. ह्यांना वाटायचं की बाबा आधुनिकतामध्ये आपली परंपरा संपली. आपली काय संपली? परंपरा संपली. व्यक्तिवाद वाईट आहे. काय वाईट आहे? व्यक्तिवाद हा वाईट आहे. राईट. सामूहिक जीवन ही चांगली जीवन होती. सामूहिक जीवन आपलं संपेल, सामूहिक भावना संपेल,
कुटुंब संकल्पना संपेल, समाज संकल्पना संपेल आणि ह्या सगळ्यांचा आपल्या मनुष्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि तिसरं जे गट होतं, तिसरी जी शाळा होती ती कशी होती? बॅलन्स्ड. तिसरं गट कसं होतं? बॅलन्स्ड. म्हणजे हे समाजशास्त्र वाले होते. ह्यांनी काय केलं? आपल्याला काय करायचंय? आपण अभ्यास करू. काय वाईट आहे, काय काय चांगलं आहे. जे वाईट आहे त्या समस्येचा अभ्यास करून त्याच्यावरती काय आणू? उपाय आणू. आलं का लक्षात? अरे बोलो. म्हणजे आधुनिकतेकडे बघण्याचे किती दृष्टिकोन होते? 3 दृष्टिकोन होते. पहिला दृष्टिकोन काय होता? मॉडर्निस्ट. म्हणजे ते काय होते? सकारात्मक होते. ही जी आधुनिकता आहे त्या आधुनिकतेचं स्वागत केलं पाहिजे आणि ह्याचा उत्सव साजरा केला पाहिजे. का? परंपरामधल्या ज्या गोष्टी वाईट होत्या त्याच्यावरती आता आपल्याला उपाय सापडणार आहे. म्हणजे काय? परंपरामध्ये काय वाईट होतं मित्रांनो? युरोपियन काळामध्ये अंधश्रद्धा वगैरे. आता अंधश्रद्धाचं काय होईल? निर्मूलन होऊन जाईल. बरोबर आहे? या सगळ्या गोष्टींचं आता चांगल्या गोष्टी येतील. असं कोणाचं म्हणणं आहे? एक गटाचं म्हणणं आहे. दुसऱ्या गटाचं म्हणणं काय आहे? नकारात्मक आहेत. स्केप्टिक्स. ते काय म्हणतायत? वाईट झालं. कुठल्या गोष्टीला असतात ना, वाईट झालं राव. का वाईट झालं? सामूहिक जीवन संपलं. परंपरा रूढी पद्धती आपल्या गेल्या. पहिलेचं जीवन भारी होतं बघ रे मित्रा. लग्न असायचं, सगळं घर एकत्र असायचं. 1 महिना लग्न चालायचं, म्हणतात का नाही असं? येतं तुम्हाला लक्षात? म्हणजे हे काय नकारात्मक. आणि तिसरं गट कुठलं आहे? बॅलन्स्ड. हे काय म्हणते? अभ्यास करू. काय चांगलं आहे ते चांगलं म्हणू, काय वाईट आहे ते वाईट म्हणू, आणि जे वाईट आहे त्यावरती काय करू, त्या समस्या आहेत त्याच्यावरती आपण उपाय काहीतरी आणू. अरे आले का? अरे बोला रे. आता हेच आपल्याला थोडं डिटेलमध्ये अभ्यास करायला लागणार. एवढं वरती अभ्यास केला असता तर जे झालं असतं. आपल्याला ऑप्शनल आहे, म्हणजे सखोल जायला लागणार. बरोबर आहे का नाही? तर मित्रांनो, सखोल जाण्यासाठी पहिले आपण बघू मॉडर्निस्ट. म्हणजे हे कोण आहेत? सकारात्मक लोक आहेत. यांनी स्वागत केलेलं आहे. सकारात्मक दृष्टिकोन. हे विचारवंत होते ज्यांनी मॉडर्न चे उत्साहाने स्वागत केले. त्यांचा विश्वास होता भूतकाळातील दुःख आणि असमानता आता नष्ट होतील. भूतकाळात फक्त काय होतं? दुःख होतं. समाजामध्ये कशी होती? असमानता होती. समाजामध्ये काय होतं? शोषण होतं. आता सर्व काय झाले? व्यक्तिवादामुळे सगळे काय झाले? समान झाले. समानता येईल समाजात. आणि समाजामधले सगळे जुने दुःख हे निघून जातील. असं कोण म्हणतंय? मॉडर्निस्ट. नवजीवनाचा उत्सव आहे. हे काय म्हटलेलं त्यांनी? हे शब्द असे वापरायचे आहेत आपल्याला. नवजीवनाचं उत्सव आहे. मॉडर्निटी इज द सेलिब्रेशन ऑफ लाईफ ऑफ मॅन. काय म्हटलेलं आहे? मॉडर्निटी इज द सेलिब्रेशन ऑफ लाईफ ऑफ मॅन. फोकस कशावरती आहे? मनुष्यावरती. फोकस कधीपासून आला? रेनेसान्स. आलं तुम्हाला लक्षात? विज्ञान प्रगती, व्यक्ती स्वातंत्र्य, समता यामुळे सामाजिक समाजमध्ये अधिक न्याय आणि विकसित समाज बनेल. व्यक्तीला अधिक संधी मिळेल. सर्जनशीलता आणि सुख प्राप्ती होईल. येतं लक्षात? म्हणून हे जी आधुनिकता आहे त्यामध्ये माणूस जो आहे त्याला काय भेटलेलं आहे? स्वातंत्र्य भेटलेलं आहे. परंपरेकडनं, असमानतेकडनं, राईट, कशाकडनं? अंधश्रद्धांकडनं आणि शोषणाकडनं त्यांना काय भेटलेलं आहे? या सगळ्या गोष्टींकडनं त्याला काय भेटलेलं आहे? स्वातंत्र्य भेटलेलं आहे. म्हणून ह्याचा उत्सव साजरा केला पाहिजे. म्हणून ह्याला उत्साहाने स्वागत केला पाहिजे. का आलं? सोपं वाटतंय का एकदम? येस ऑर नो? राईट. आता बघा, हे यांचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायला लागतील. कोण असे विचारवंत होते की ज्यांनी याचं स्वागत केला? कोण असे विचारवंत होते ज्यांनी यांचं स्वागत केलं? अर्चना, आहे का तुम्ही माझ्याबरोबर? अश्विनी अरे, निलेश, मी असं मान्य, म्हणजे अशी माझी मान्यता आहे की हे जेवढे सगळे 10 जण अटेंड करतायत लेक्चर आणि इथं जे लोक आहेत ते सगळ्यांनी समाजशास्त्र टाकले ऑप्शनल. म्हणजे तुम्ही कम्प्लीट माझ्यावरती डिपेंडेंट राहतात. व्हेरी गुड. राईट. सगळ्यांनी टाकलाय का सोशिओलॉजी ऑप्शनल? फॉर्म भरलाय का सगळ्यांनी? फॉर्म भरलाय का? डॉक्टर आहात तुम्ही अश्विनी, आम्ही तुमच्यावरती डिपेंडेंट आहोत. तुम्ही कशी आमच्यावर डिपेंड राहणार? ठीक.
कुठले डॉक्टर आहात तुम्ही? ओके. तर आता एनलाइटनमेंट या विचारावरती थेट प्रभाव पडलेले समाजशास्त्र न कुठले? राईट. अलेक्सिस दे टोक्योवेल हे जो तुम्हाला द्यायला लागणार. ह्यांनी काय केलेलं आहे? स्वागत केलेलं. लोकशाही, स्वातंत्र्य, जबरदस्त, समता ह्याचा अभ्यास केला. आधुनिक समाजातील व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. कोण आहे विचारवंत? अलेक्सिस दे टोक्योवेल. राईट. दुसरा कोण आहे? कार्ल मार्क्स. विचारवंत आहे. राईट. जरी त्यांनी भांडवलशाहीचा विरोध केलाय, राईट, पण आधुनिकते, राईट, आधुनिकतेला काय केलेलं आहे त्यांनी? बाबा त्याचं स्वागतही केलेलं आहे. राईट. आशावादी दृष्टिकोन आहे. त्यांनी मानले ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आपल्याला काय करेल? मुक्त करेल. राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही हे सगळे चांगल्या गोष्टी आहेत. राईट. औद्योगिकरण समाजाला प्रगती आणेल. चेंज इज गुड अँड चेंज मस्ट बी एम्ब्रेस्ड, असं ह्यांचं मान्य आहे. ह्याच्या विरोधात कोण असणार मित्र? नकारात्मक जे असतील ते कोण असणार? नकारात्मक असतील ते काय म्हणतील? आधुनिकची तीव्र टीका केलेली आहे. भूतकाळातील परंपरा अधिक सुंदर होती, सुसंगत होती आणि कशी होती? नैतिक होती. बरोबर आहे का नाही? आपले इकडे म्हातारे सगळे म्हणणार का नाही असं म्हणणार? पण सत्य कुठेतरी नेहमी कसं कुठं मध्ये आहे. बरोबर आहे का नाही? जर सगळं त्यावेळेस चांगलं होतं मग तेव्हा तुम्ही का रडत होते? आता तुम्हाला ते चांगलं वाटतंय. आपल्याला पण कसं वाटणार? माझे तुम्ही आय एस झाला उद्या समजा आय एस, किती असे माझे विद्यार्थी आहेत किंवा मित्र आहेत ना, मी त्यांना कधी भेटायला गेलो ना, मित्र असं म्हणतात नीरव, पण तुला खरं सांगू का, ते आपल्या तयारीचे दिवस होते ना, तेच बेस्ट होते. किंवा आता जे, आता हिला तर माहिती आहे, किती हे जे सगळे ते मित्र होते की जे प्रिपेअर करत होते. आता मयूर रसाळ असेल, बरोबर आहे, तर आता ते तर नुकतेच झालेले आहेत, पण मयूरचं आता बरं 2-3 वर्ष झाले त्याला सर्व्हिसमध्ये जाऊन. तर तो भेटायला आला ना, दादा ते आपले लेक्चरचे दिवस मजा यायची. बरोबर आहे का नाही? राईट. तर सामाजिक जी, राईट, व्यवस्था आहे त्यामधले अव्यवस्था झालेली आहे. राईट. सगळं पतन झालेलं आहे. ह्याच्यामधले दोन मुख्य कोण आहेत? डी बोनाल्ड आणि दे माइस्टर आहेत. दे बोनाल्ड आणि दे माइस्टर ह्यांचं एक्झाम्पल तुम्हाला लिहायला लागणार. दे बोनाल्ड काय म्हणतोय? परंपरा आदर्श मानणारा होता. परंपरा असली पाहिजे, परंपरा हे आदर्श आहे. समाजात नैतिकतेसाठी धर्म आवश्यक असतो. धर्म जर संपला तर नैतिकता संपेल, असं कोण मानणार आहे? डे बोनाल्ड. दे मैस्तेर काय म्हणतो मित्रांनो? सत्ता व धर्म साहित विश्वास, लोकशाही व विज्ञानाचा त्यांनी काय केलेला आहे? विरोध केलेला आपल्याला दिसतो. येते लक्षात? ते काय म्हणतायत बघा, हे जे क्रांती होत आहेत, फ्रेंच क्रांती आणि आपली जी एनलाइटनमेंट आहे, विचारांची क्रांती, तर ते समाजासाठी काय आहे? धोकादायक आहे. क्लिअर आहे? बघा, त्यांनी एनलाइटनमेंट आणि फ्रेंच रेव्होल्युशनचा काय केलेला आहे? विरोध केलेला आहे. विरोध केलेला आहे. ते काय म्हणतायत? एनलाइटनमेंटने समाजात अराजकता आणि बंडखोरी पसरवलेली आहे. काय पसरवलेली आहे? बंडखोरी. कारण कोणी उठून काही म्हणतंय. बरोबर आहे. फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रेंच क्रांतीने वैचारिक गोंधळ पसरवलेला आहे. काय पसरवलेला आहे? वैचारिक गोंधळ पसरवलेला आहे. परंपरेचे मूल्यांना बाजूला टाकणेच समाज विकसित झाला असं नसतं. राईट. म्हणजे त्यांचं काय होतं? सामान्य माणूस बदल, राईट, काय टाळतो, कारण बदल म्हणजे अनिश्चितता, जुना सुसंगत आदेश विस्कळीत होतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी मानलेल्या आपल्याला दिसतात. दे बॉनल्ड हे कॉन्झर्वेटिव्ह होते. त्यांनी हे सगळ्यांची टीका केलेली आहे. आपण बघितलेलं आहे, परंपरेतच समाजाचे कल्याण आहे असं तो म्हणतो. तो काय म्हणतो बघा, डे बॉनल्ड आधुनिकता विचाराच्या विरुद्धच आहे. आधुनिकता विचार काय म्हणते? समाजा कोणी बनवला? मनुष्यानी. हा काय म्हणतो बघा, गॉड हॅज क्रिएटेड सोसायटी, मॅन मस्ट नॉट टॅम्पर विथ द होली क्रिएशन. देवानी हा समाज बनवलेला आहे. मनुष्यानी या देवानी बनवलेल्या समाजाबरोबर टॅम्परिंग म्हणजे त्याला चेंज करण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये बदल घडवण्याची गरज नाही. कोण म्हणतो असं? डे बॉनल्ड. डायरेक्ट तुम्हाला हे सेंटेन्स येईल आणि एक्सप्लेन करायला सांगाल.
तुम्हाला कळायला पाहिजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलेलं आहे. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. बघा, परंपरागत मूल्य कुठले होते? पॅट्रिआर्की, पुरुष प्रधान सोसायटी. बरोबर आहे का नाही? पण आता पुरुष प्रधान सोसायटी हे राहिलं नाही. मोनार्की होती. बरोबर आहे का नाही? का मोनार्की कसं होतं? कारण की राजेशाही. राजेशाही का? राजा कोण आहे? देवाचं प्रतिनिधित्व करतोय. बरोबर आहे. कॅथोलिक चर्च होतं. चर्चच सगळं म्हणायचं. जे चर्च म्हणाल ते सत्य. चर्च जर म्हणलं की पृथ्वी ही पूर्ण ब्रह्मांडच्या केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे. पृथ्वीच आहे. बरोबर आहे का नाही? तसं. आणि कशावरती तुम्ही लक्ष द्यावा? तुम्ही कशावरती लक्ष द्या? तुम्ही फेथ वरती लक्ष द्या. फेथ म्हणजे काय असतो? विश्वास. तुम्ही विश्वास करा. बरोबर आहे का नाही? पण आता काय म्हटलं, ते विश्वास सोडा. तुम्ही काय करा? तर्कशुद्ध विचार करा. येते तुम्हाला लक्षात? हे बघा, डे मॉनॉल काय म्हणतो? समाज हे दैवी निर्माण आहे, त्यामुळे त्यामध्ये बदल नाही केला पाहिजे. मानव निर्मित सुधारणाऐवजी देवनिर्मित संस्कृती केलं पाहिजे. राईट. हे सगळं आपण बघितलेलं आहेच. बरोबर आहे. आता डायरेक्ट प्रश्न आलेला आहे UPSC ला. कॉन्झर्वेटिव्ह नकारात्मक मधला सगळ्यात मोठा विचारवंत कुठला आहे? आयर्विंग झेट झेटलिन. काय नाव आहे याचं? आयर्विन झेटलिन. हा सर्वात मोठा टीका करणारा आहे आधुनिकतेचा. आधुनिकतेचा मोठा टीका करणारा हा समाजशास्त्र कोण आहे? समाजशास्त्रज्ञ कोण आहे हा? आयर्विंग झेटलिंग. येते लक्षात? तर आयर्विन झेटलिनच्या मते समाज हा अभ्यासाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. समाज हा अभ्यास केलाच पाहिजे. राईट. पण हा काय म्हणतो? व्यक्ती ही स्वतंत्र, राईट, एकक म्हणून नाही तर समाज संदर्भातच समजून घेतली पाहिजे. म्हणजे व्यक्तीचं वेगळं काहीही विशेषता नाही, त्याचं वेगळं अस्तित्व नाही. व्यक्तीचं अस्तित्व कोणामुळे आहे? समाजामुळे. इंडिव्हिज्युअल एक्झिस्ट बिकॉज ऑफ सोसायटी अँड नॉट अपार्ट फ्रॉम इट. येतं लक्षात? व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य भाग आहे, म्हणजे त्याला तुम्ही विभाजू शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्याचे अस्तित्व हे समाजामध्येच असणार. नो इंडिव्हिज्युअल आउटसाइड. येतं तुम्हाला लक्षात? राईट. हे पुढं आपण, हे मी तुम्हाला आता शिकवत नाहीये, कारण की जेव्हा दरकमी शिकवल तेव्हा तुम्हाला हे कळून जाईल. राईट. असं आहे. आता बघा मित्रांनो, झेटलिन झेटलिन मी तुम्हाला डायरेक्ट इथं घेऊन जाणार. बघा, त्यांनी 10 मुद्दे दिलेले आहेत. हे 10 मुद्दे डायरेक्ट विचारले जातात. काय म्हणतोय तो बघा. समाज हा अभ्यास केंद्र असला पाहिजे, व्यक्ती नाही. कोण असलं पाहिजे? समाज. ठीक आहे. पुढं, व्यक्ती हा कोण घडवतो? समाज घडवतो. म्हणून काय अभ्यास केला पाहिजे? समाज, व्यक्ती नाही. राईट. सोसायटी, समाज हा नैतिक मूल्यांनी बांधलेली व्यवस्था आहे. काय आहे समाज? नैतिक मूल्यांनी बांधलेली व्यवस्था आहे. समाजातील सर्व संस्था एकमेकांशी निगडित आहेत. समाजमध्ये बदल म्हणजे काय होणार? अस्थिरता आणि संघर्ष. आलं तुम्हाला लक्षात? राईट. कुटुंब, धर्म, शेजारीपणा हे सगळे समाजासाठी मूलभूत आहेत. हे जर हल्ले, कुटुंब हल्ला, समाज हलणार. बरोबर. धर्म हल्ला, समाज हलणार. म्हणून तुम्ही बदल आणू नका. राईट. औद्योगिकरण, शहरीकरण हे पारंपरिक रचनाला विघटित करतात. बरोबर आहे. विधी, धर्म, श्रद्धा हे समाज टिकवण्यासाठी गरजेचे आहे. सामाजिक असमानता ही स्वाभाविक आणि आवश्यक आहे. म्हणजे असमानताला तो काय करणारा आहे? सपोर्ट करणारा आहे. राईट. आणि परंपरा, ह्याच्यामुळे स्थैर्य, सुव्यवस्था हे सगळं राहतं. आता तुम्हाला 2 ते 3 मिनिटं देणार आहे मी. एक ब्लँक पेपर घ्या. जेवढं झालंय आतापर्यंत, जेवढं तुम्हाला आठवतंय तेवढं रिवाइज करून त्यावरती लिहा. चला, 3 मिनिटं लगेच, मग पुढे जायचं आपल्याला. आणि झेल्टिनचे पॉईंट आठवत असतील ते लिहून काढा. ठीक आहे? डायरेक्टली आपला 10 मार्काला जो हा आहे आपला, राईट, झेटलिन. तर झेटलिनचं जे नकारात्मक पूर्ण हे आहे कशासाठी? आधुनिकतेबद्दल. तर त्याबद्दल आपला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की ह्याच्यावरती तुम्ही कमेंट करा की झेटलिन ह्यांनी आधुनिकतेचा स्वीकार का केला नाही आणि कशाच्या आधारे केलेला नाही. तुम्हाला ते उत्तर द्यायला लागेल.
आहे का पॉईंट? 10 मार्क म्हणजे तुम्हाला 150 शब्द लिहायला लागतील. मग कसं लिहिणार? आधुनिकते म्हणजे काय? कधी आले आधुनिकता? कशाच्या आधारे आली आधुनिकता? कुठं आली? युरोपमध्ये आली. त्यामध्ये समाजामध्ये बदल झाले. या समाजामध्ये बदल बघणाऱ्याचा दोन प्रकारचे दृष्टिकोन होते. एक सकारात्मक होते, एक नकारात्मक होते. बरोबर आहे. तर नकारात्मक मधला झेल्टिन. झेल्टिननी ह्याचं स्वागत का केलं नाही? हे सगळे कारण आहेत. बरोबर आहे का नाही? आणि मग कन्क्लुजन मध्ये की बाबा दुसरा दृष्टिकोन पण होता. दुसरा दृष्टिकोन कुठला होता? सकारात्मक दृष्टिकोन होता. ज्यांनी का बदलचा स्वागत केलेला आहे ते फक्त 2-3 ओळीमध्ये. मेन गाभा आपला उत्तराचा काय असला पाहिजे बाबा? झेटलिन. आलं लक्षात? तर आजचा प्रश्न हा असाइनमेंट म्हणून घ्या. असाइनमेंट म्हणून प्रश्न घ्या. राईट. हिचं कुठलं तरी आपण एक वाक्य घेऊयात. राईट, हे घ्या. चेंज इज थ्रेट नॉट प्रोग्रेस. पुढं हे नाव लावून टाका. झेटलिन. झेटलिन. एक्सप्लेन. एक्सप्लेन. कसं करणार? उत्तर कसं लिहिणार? 3 भागामध्ये उत्तर लिहिणार. कसं लिहिणार? पहिला भाग, आधुनिकता मॉडर्न म्हणजे काय, कधी झालं. बरोबर आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचं असेल, त्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 30 शब्द असतील. फक्त 20 ते 30 शब्द. आलं तुम्हाला लक्षात? पुढचा जो हा आपला इंट्रोडक्शन झाला, मध्ये बॉडी. मध्ये काय असणार? बॉडी. 100 शब्दांमध्ये. राईट. जे वाक्य आहे, राईट, जे वाक्य आहे ते वाक्याला आपल्याला काय करायला लागणार आहे? त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायला लागणार आहे. बरोबर आहे. कशाच्या आधारे तो असं म्हणतोय. आणि कन्क्लुजन मध्ये आपण काय करू शकतो? दुसरा दृष्टिकोन 20 शब्दामध्ये मांडू शकतो. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे? बघा आता आजचं जे आहे ते आपण काय करणार आहोत, तर हा बॅलन्स ग्रुप. राईट. आपला जो आहे तो बॅलन्स ग्रुप आपण बघणार आहोत. तर बॅलन्स ग्रुप म्हणजे कोण असणार? जे समाजशास्त्र अभ्यास करणार आहेत ते असणार बॅलन्स ग्रुपवाले. बरोबर आहे का नाही? ते कोण असणार आहेत? ते असणार आहेत बॅलन्स ग्रुपवाले. आणि हे बॅलन्स ग्रुप हे 2 शाळांमध्ये यांचं विभाजन होणार. एक म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, जे विज्ञानला मानून चालणार आणि जे म्हणणार की बाबा जसं वस्तूंचा तुम्ही अभ्यास करतात, बरोबर आहे का नाही, विज्ञान वापरून, म्हणजे ज्यामध्ये जीव नाही त्या वस्तूंचा अभ्यास करतो विज्ञानद्वारे आणि त्या समस्येचा तुम्हाला उपाय मिळतो, तसंच तुम्ही कोणाचा अभ्यास करणार? तर मनुष्याचा पण तुम्ही तसंच अभ्यास करणार. पण दुसरे कोण आहेत? हे ह्युमॅनिस्टिक स्कूल आहे की मानवी अनुभव, समजुती यावर आधारित. ह्याच्यामध्ये कोण आहे? वेबर. वेबर. आणि ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की जे समाजशास्त्र म्हणजे विज्ञानचा वापर करून तुम्ही अभ्यास करणारे आहेत त्यामधला आपला समाजशास्त्राचा जो जनक आहे, कोण आहे जनक? ऑगस्ट कॉम्ट. दुसरं आपण कोण बघितलं होतं? हर्बर्ट स्पेन्सर. बरोबर आहे. खूप जण आहेत असे. आणि कोण आहे? दुर्खाइम पण आहे, ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत. क्लिअर आहे नाही? राईट. तर बॅलन्स ग्रुप या विचारवंतचा असा गट होता ज्यांनी आधुनिकतेचा नकार केला नाही, पण आधुनिकतेची यू कॅन से, राईट, तर आपण म्हणजे फक्त ब्लँकली त्याचा स्वीकार पण आपण केलेला नाही. राईट. तर या आधुनिकतेचं सखोल वैज्ञानिक काय केलेलं आहे? यांनी विश्लेषण केलेलं आहे. हेच विचार पुढे समाजशास्त्रांच्या जन्मास कारणीभूत ठरलेले आहेत. येतं तुम्हाला लक्षात? बॅलन्स ग्रुपनी अभ्यास केला माणसाच्या वागणुकीच्या आधुनिकतेचा परिणाम. म्हणजे यांनी काय अभ्यास केला की माणसावरती आधुनिकतेचा काय परिणाम होतोय, माणसाच्या कुटुंबावरती, धर्मावरती, अर्थव्यवस्थेवरती, राज्य संस्था यावरती होणारा बदल. मॉडर्निटीने व्यक्ती, नाती, संस्था यांना नव्या काय केलेलं आहे? परिभाषित केलेलं आहे. आपण बघतो सोशिओलॉजी ही आधुनिकतेला दिलेली वैज्ञानिक प्रतिक्रिया होती. बरोबर आहे. सोशिओलॉजी काय आहे? आधुनिकतेला दिलेली वैज्ञानिक प्रतिक्रिया होती, असं डायरेक्टली तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकता. एक्सप्लेन करा. समाजशास्त्र म्हणजे काय आहे? आधुनिकतेला दिलेली वैज्ञानिक प्रतिक्रिया. कारण की तुम्ही आधुनिकता आली म्हणून समाज बदलला. समाज बदलला, त्या समाजाला तुम्ही अभ्यास कसा करताय? वैज्ञानिक अभ्यास करताय. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. तर डायरेक्टली हे पण आपल्याला स्टेटमेंट येऊ शकते. म्हणजे पहिल्या जो चॅप्टर मधला
पहिले 2-3 पॉईंट आहेत त्यावरती किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते तुम्हाला मी दाखवतोय. त्यावर तुम्ही लिहून जर त्याच्यावरती प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्यासाठी रेडी राहाल. राईट, कारण की समाज झपाट्याने बदलत होता. या बदलाचा आपल्याला विश्लेषण करायचं होतं, कारणे परिणाम समजून घ्यायचे होते. बरोबर आहे. म्हणून बघा, हा तर एकदम कॉमन प्रश्न आहे. सोशलॉजी इज द चाइल्ड ऑफ मॉडर्निटी. सोशलॉजी इज द चाइल्ड ऑफ मॉडर्निटी, हे वाक्य तर एकदम खूप वेळा विचारलेलं आहे युपीएससी. राईट, असे मानले जाते. बॅलन्स ग्रुप नायदर ब्लाइंडली ऑप्टिमिस्टिक नॉर एंटायरली क्रिटिकल, म्हणजे त्यांनी आंधळेपणे उत्सव पण केला नाही आणि त्याचा नकारात्मक पण त्यांना दृष्टिकोन दिलेला नाही. त्यांनी आधुनिकतेचा समतोल, गंभीर आणि वैज्ञानिक अभ्यास केलेला आहे. काय लिहिणार तुम्ही? समतोल, गंभीर, वैज्ञानिक. कसला अभ्यास केलेला आहे? विज्ञानच्या आधारे अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. आणि याच विचारधारेतून पुढे समाजशास्त्र, राईट, शास्त्र शुद्ध पायाभरणी झाली. राईट, तर मॉडर्निटी अभ्यास करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी काय आलं? सोशलॉजी. बरोबर आहे. तर आता हे जो डार्क एज वगैरे आहे किंवा रेनेसान्स वगैरे आहे, आपलं युरोपमधलं एनलायटनमेंट वगैरे, राईट, हे आपण थोडं थोडं अभ्यास केलेला आहे. पण हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये एकदम फास्ट बघून घेणार आहोत. आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे, तर मेजरली आपल्याला हे कव्हर करायचे आहेत. आपले हे जे थिंकर्स आहेत ना थोडेफार, ते आपल्याला कव्हर करायचे आहे. इथं आपण थांबूयात आज. पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. ओके, चलो बाय. तुम्हाला जे 2-3 प्रश्न सांगितले ते तुम्ही लिहा. लिहिले तर तुम्ही मला दाखवा. ओके, बाय.